बातमीकडे जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। नंदनवन निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदासंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेतील पवार गटाचे नगराध्यक्ष यांचं पद रद्द झालं। 2 दिवसांपूर्वीच याच संदर्भात जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती अशी माहिती आहे। जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। नंदनवन निवासस्थानी ही भेट घेतल्याचं समजतंय। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। तर ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदासंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। ईश्वरपूरमधील नगराध्यक्षपद रद्द झाल्यानंतर खरं तर ही भेट महत्त्वाची होती। या संदर्भातच आपण प्रतिक्रिया घेऊयात। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो सध्या जोडले गेलेले आहेत। तर प्रवीणजी, आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जयंत पाटलांची भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणणारी आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट जयंत पाटलांनी घेतली होती आणि त्याच्याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की इस्लामपूरचे म्हणजे ईश्वरपूरचे जे नगराध्यक्ष जे आहेत, ज्यांचं नाव निशिकांत पाटील, हे सुमारे 7,000 मतांच्या फरकांनी तिकडून नगराध्यक्ष म्हणून थेट निवडून आले। या पार्श्वभूमीवर ते आता कारभार करत असताना अचानक त्यांनी सादर केलेल्या काही कागदपत्रांवर आक्षेप घेऊन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनी या निशिकांत पाटलांच्यावर त्यांच्या पदावरती, त्यांच्या निवडीवरती आक्षेप घेतला आणि हा आक्षेप तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केला आणि निशिकांत पाटील यांचं पद बरखास्त करून टाकलं। त्यांना निष्कासित केल्यानंतर हे चुकीचं घडतंय हे सांगण्यासाठी जयंत पाटील गेल्या 2 दिवसापासून मुख्यमंत्र्यांची भेट घेत होते आणि त्यांनी वर्षावर भेट घेतल्यानंतरही तीच चर्चा होती की जयंत पाटील कशाला भेटतात। खरं म्हणजे नगरविकास खातं जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट त्याच्यात हस्तक्षेप न करता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घाला असं जयंत पाटलांना तेव्हाच सांगितलं होतं। कारण मी थेट निर्णय दिला तर आमच्यामध्ये कलेश निर्माण होईल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर 2 दिवसापासून पुन्हा जयंत पाटील एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात होते आणि काल अखेर त्यांना नंदनवनमध्ये त्यांची भेट घेतली जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांनी आणि त्यांच्याकडे इस्लामपूरचं जे प्रकरण जे आहे ते त्यांच्या कानी घातले आणि जे काय घडतंय ते चुकीचं घडतंय असं जयंत पाटलांनी त्यांच्या कानी घातलंय। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर घेतल्या काही दिवसापासून ज्या चर्चा सुरू आहेत की शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी होईल, हे जे काही आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे काही बाहेर येत आहे किंवा सोशल मीडियातून जे काही बाहेर येत आहे आणि आम आदमीमध्ये जी काही चर्चा सुरू आहे ती चर्चेला काही बळकटी मिळते अशी स्थिती सध्या आहे। म्हणजे जयंत पाटलांनी विषय काय काढले आणि जवळपास तास 1.5 तास जवळपास त्यांची भेट एवढ्याच काळासाठी घेतली का, या संदर्भात संशय आणि कुशंका जे आहेत ते कार्यकर्त्यांमध्ये आहेत आणि म्हणूनच गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी होईल या शंकांना बळकटी मिळणारी हे सगळं प्रकरण होतं। म्हणजे ही जी चर्चा जर करायची असेल तर अर्धा तासात 15 मिनिटांनी चर्चा संपू शकते, पण जवळपास 1.5 तास नंदनवनमध्ये ही भेट त्याच कारणासाठी झाली का, या शंकांचं काहूर हे सर्वत्र माध्यम। प्रवीणजी, खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आधी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि आता उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली। कुठेतरी अर्थमंत्री पदासाठी ही धडपड सुरू आहे का, काय वाटतंय? निश्चित ही जी चर्चा सुरू आहे की सत्तेमध्ये सहभागी जर झाला हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्येष्ठ काही नेते आहेत, मग जितेंद्र आव्हाड असतील, स्वतः जयंत पाटील असतील, असे काही मान्यवर त्या पक्षामध्ये आहेत की ज्यांचा अनुभव दांडगा आहे सत्ता चालवण्यासाठी, मंत्रिपद सांभाळण्यासाठी। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सत्तेमध्ये सहभागी जर झाला तर महत्वाचं पद जे आहे ते जयंत पाटलांना मिळू शकतं। ही जी काही चर्चा जी आहे ती अगदीच वायफळ असं म्हणता येणार नाही। जर सत्तेमध्ये जर आपण सहभागी झालो तर हे महत्वाचं पद जे आहे मग ते अर्थमंत्री पद, कारण मुख्यमंत्री आगामी काही काळामध्ये दिल्लीमध्ये जातील अशा शंकांना एक वाव निर्माण झाला आणि त्याच्यातूनच जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या सत्तेमध्ये सहभागी झाला तर जयंत पाटील यांना हे पद द्यावं लागेल किंवा दिलं जाईल, या चर्चेला निश्चितच बळकटी मिळालेली आहे।
प्रवीणजी, खरं तर आपण जर पाहिलं तर पक्ष जरी वेगळे असले तरी मग तटकरे असतील, पटेल असतील आणि जयंत पाटील असतील हे त्रिकूट नेहमीच चर्चेत असतं आणि या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांची खरं तर भेट घेतली जयंत पाटलांनी. त्या दिवशी तटकरे आणि पटेल यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मग कुठेतरी हा योगायोग समजायचा की आणखी काही? ही भेटी म्हणजे एकतर जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर त्याच दरम्यान सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, ते आणि प्रफुल्ल पटेल जे खासदार आहेत, हे दोघंही अचानक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जातात. जयंत पाटील तिकडे आले असतील याची कुणकुण त्यांना निश्चितच लागली असेल. या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिली तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा नक्की कसली होती, याच्या चर्चा जेव्हा माध्यमांवर सुरू झाल्यानंतर जयंत पाटलांना खुलासा करावा लागला की मी जे गेलो होतो तो आमच्या नगराध्यक्षांचं प्रकरण घेऊन गेलो होतो. नंतर तटकरेंना खुलासा करावा लागला की आम्ही पक्षीय अंतर्गत जे सत्तेमध्ये जे काही चर्चा सुरू आहेत किंवा विकासाच्या योजनांच्या संदर्भात जे काही चर्चा सुरू आहेत त्याच्या बाबतीत चर्चा करायला आम्ही तिकडे गेलो होतो. पण प्रत्यक्षात ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने त्यांना करता आल्या असत्या. त्याच्यासाठी जयंत पाटील तिकडे आहेत हे त्यांना निश्चितच माहिती असेल. त्याच्यामुळे ही जी काही चर्चा जी आहे ती गुलदस्त्यात जरी असली तरी सत्तेच्या वाटपाच्या संदर्भात किंवा आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जर त्या सत्तेमध्ये सहभागी झाला तर कसं काय करायचं ही निश्चितच चर्चा या मान्यवरांमध्ये झाली असेल. जी, निश्चितच. प्रवीणजी, धन्यवाद या विश्लेषणाबद्दल.